स्माइल डिझायनिंग हे खूप चर्चेत असतं. सो स्माइल डिझायनिंग ना ही खूप अप्रतिम प्रोसिजर आहे आणि खूप छान त्याच्याने पेशंटना कॉन्फिडन्स मिळतो. त्याची डेंटिस्ट्री खूप बदलली आहे आता. अजिबात म्हणजे इम्प्लांट्स इज अ डे टू डे प्रोसिजर. 15 मिनिटात इम्प्लांट होऊन जातात. रूट कॅनल्स पण पूर्णपणे पेन फ्री झालेले आहेत. पहिले 5-6 वेळा यायला लागायचं, आता एका सिटिंग मध्ये होऊन जातं. ब्लिडिंग गम मधनं ब्लिडिंग होणं हे एक इंडिकेशन आहे की तुमच्या दातांमध्ये कचरा खूप जास्त अडकलेला आहे. सो यू नीड टू डू अ प्रोफेशनल क्लिनिंग. सगळ्यात पहिले आणि सगळ्यात महत्वाचं 2 वेळा ब्रश करणं खूप इम्पॉर्टंट आहे. यू शुड ऑलवेज प्रेफर अ सॉफ्ट और अल्ट्रा सॉफ्ट टूथब्रश. कारण की असं ब्रश करणं इज नॉट द राईट वे ऑफ ब्रशिंग. वी हॅव टू ब्रश अप अँड डाऊन. अप डाऊन ब्रशिंगनी तुमच्या पूर्ण दाताच्या सरफेसवरती ब्रश फिरतो, नाहीतर ऍटलीस्ट सर्क्युलर मोशन. आणि टोटल ब्रश किती वेळ केलं पाहिजे, किती मिनिटं केलं पाहिजे? मॅक्सिमम 2 to 3 मिनिट. स्केलिंग आणि क्लिनिंग मध्ये काही फरक आहे? सेम आहे, सेम. अक्कल दाढी असते ती सगळ्यांनाच काढायला लागते का? सगळ्यांनाच काढायला लागते असं मी नाही म्हणणार. जर जागा नसेल तर ती तिरकी येते, वाकडी तिकडी येते किंवा येताना खूप दुखते. अशा कंडिशन मध्ये आपल्याला अक्कलदाढ काढायला लागते.